आणि निश्चितच जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असं आयुष्य जगणारे आमचे वसंतजी जाधव साहेब, आमच्या महिला सरपंच, महिला उपसरपंच आणि असंख्य महिला आज आमच्याशी जोडत आहेत. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो, जशी रेबीन कापली जाईल तशी जोरदार टाळ्या घालायला पाहिजे, कारण खऱ्या पहिली सुरुवात होते तारापूर प्रीमियर लीगची. आणि निश्चितच औषण केले जात आहेत, कारण आपण म्हटल्यात महिला म्हटलं की महालक्ष्मी, महिला म्हटलं की संतोषी, महिला म्हटलं की जिजाऊ, महिला म्हटलं की सर आपण बघत आहात सामन्याचं उद्घाटन होतंय. प्रवेशद्वाराचं उद्घाटन करण्याचं काम आमच्याकडनं केलं जाते, प्रत्येकाचं औषण केलं जाते आलेल्या पाहुण्या मंडळीचं. आपण एका साईडला बघत आहात पंकजी राऊत साहेब, ज्यांच्या लेखणीतून संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात एका वृत्तपत्रकाला आपण लोकमतला आज बघता, अग्रमानांकित लोकमत हे वृत्तपत्र आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत. प्रत्येक कामातून मग छोटं मोठं असो, एक त्यांचा सण मला आज देखील आठवतो. येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांच्याशी गोष्ट करणार तेव्हा सांगून आदरणीय वसंतजी आदरणीय नीलकंठ पाटील साहेब, एक निश्चित औद्योगिक आपण त्याच्याकडनं बघितलं, त्याचा ट्रान्सपोर्टचा धंदा आहे असं आपण पाहिलं. आणि निश्चितच आमच्या सरपंच, उपसरपंच, महिला वर्ग ह्यांच्याकडनं बाकीचं बघत आहात. एका साईडला आमचे निश्चितच सर्वसेवा यतीन जाधव साहेब यांना आपण बघत आहात. आणि खऱ्या अर्थाने आमचे सर्व मालक इथे बाकी सर्वांचं लक्ष असून त्या दोन्ही संघ जसं तिथं आपलं फीत कापून झालं, रेबीनचं उद्घाटन होतंय आणि खऱ्या अर्थाने पहिल्या तारापूर प्रीमियर लीगसोबत प्रत्येकाचं औषण केलं जात आहे. खरोखर एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. आपण बघणार आहोत TCPL म्हणजे तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग पर्व पहिले. काय प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळी उत्कंठा, वेगळी आशा, प्रत्येकाच्या आठवणी आहेत. अनेक आठवणी तुम्हाला बघायला एका साईडला MS11 ह्यांचा संघ बघायला मिळतोय. त्यांच्याकडे सर्व यंगस्टार बघायला मिळतात. एका साईडला नीम बोरा हा खेळाडू आपण सरळतेने घेऊन जाणार आहोत. चला इथे बाकी रेबीन कापून एक मिनिट थांबा, एकच मिनिट. चला इथे बाकी रेबीन कापून प्रवेशद्वाराचं उद्घाटन केलं गेलंय आणि आमच्या पाहुणे मंडळीला आपण घेऊन येत आहोत. आणि इथे खऱ्या अर्थाने आपण बघत आहात की फटाक्याची आतषबाजी ही आपल्यापर्यंत केली जाते. सर्व मंडळी आपण येते त्यांना खऱ्या अर्थाने आपण
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणरायाला पुष्प अर्पण करायचे. त्यानंतर महाराष्ट्राचे राजे ज्याने खऱ्या अर्थाने प्रजेला परवून आपण महाराष्ट्राची राज्य कशी असावे संपूर्ण इतिहासा नव्हे जगात नव्हे 70,000 वर्ष झाले तरी छत्रपतींचं नाव हे कधी जाणार नाही असं ज्याने काम केलं. आपण बघत आहात निश्चितच आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय पंकजी राऊतसाहेब यांच्याकडून महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणरायाला पुष्पहार अर्पण केले जाते. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि बघा आज साहेब संकष्टी आहे. तुमचं किती भाग्य नशीबवान तुम्ही असाल कारण एक मनाने आणि हृदयस्पर्शाने तुम्ही इथे येत आहेत. आणि खबर आणि एकदा वसंतजी राऊत साहेब आमच्या रत्तीचर राजे छत्रपती बोला छत्रपती शिवाजी महाराज की. खरोखरच निश्चितच या राजाने महाराष्ट्राची अस्मिता जगताना मोगल साम्राज्य नष्ट केलं आणि बघता बघता खऱ्या अर्थाने महिलांचा जर आपण बघितलं तो विचार करायला तर आपण इथे पाहायला मिळतोय ज्या राजाने महिलांचं संरक्षण करण्याची शपथ खाली आणि तशा आमच्या महासाहेब देखील बघायला मिळतात. यतींच्या बघायला आमचे जुने क्रिकेटपटू बघायला मिळतात. वसंतजी जाधव साहेब बघायला मिळतात. सध्या पागधरे आमचे सरपंच या आमचे परममित्र अवी देखील आपण बघायला मिळतात. नंतर पंकज राऊतसाहेब लोकमतचे जिल्हा अध्यक्ष संतोषजी पाटील राजेश कुटे तुषार किणी राजेश सावे आमचे नागनाथ बाबर निळकंठ पाटील साहेब निळकंठ पाटील साहेब माजी सरपंच म्हणून उमेश दवणे तर निश्चितच इथे उद्घाटन पार पडतं. द्वीप प्रज्वलित केलं जातं. जोरदार टाळ्या सलामच्या क्रिकेटपटू बघा कारण ह्या 5 ज्योती ज्या अशासाठी आहेत ही पहिली ज्योत माझ्या ग्राउंडसाठी दुसरी ज्योत तुमच्या तेजासाठी तिसरी ज्योत माझ्या क्रिकेट उद्भवण्यासाठी चौथी ज्योत जे माझे प्रेक्षक बघतात त्यांना वंदन करणे पाचवी ज्योत ही संपूर्ण स्पर्धेच्या निमंत्रणासाठी अशा 5 ज्योतींच्या आपण इथे प्रज्वलित केल्या जाते. बघा आमच्या महिलांनी देखील किती उत्सुकता बघायला मिळते कारण कोणी ना कोणत्या संघाचे सपोर्टर असणारच. चला निश्चितच आपल्या यतीनजी आपण मान्यवरांना आता बाकी मंचावरती न्यायचं आहे. आपण निश्चितच आदरणीय श्रीफळ व्हायचं सर्वप्रथम आपण झालं पूजा. चला इथे आपण श्रीफळ व्हायला जाते. सर्व मताकडून आपण निश्चितच आमचे पंकज राऊत साहेब यांच्याकडून श्रीफळ व्हायला जाते. खरोखरच श्रीफळ म्हटलं की त्याच्यातून निघणारं पाणी हे 5 गंगेचं प्रतीक आपण बघायला मिळतं. जिथे कुंभमेळा आता नुकताच होतो आणि प्रयागराजमध्ये असंख्य आपण मरितात आपल्या प्रॉपर लोकल तारापूर चिंचवड इकडचे बरेचसे गृहस्थ गेलेत त्यांचे फोटो सेशन पाहिलं आम्हाला देखील बघायला मिळते. आणि बऱ्याचशा लोकांनी गंगाजल तिथून आणा असं सांगितलं गेलं इकडे गंगाजल म्हटलं जाते. श्रीफळ बाप्पा मोरया. आणि खरोखर खऱ्या अर्थाने संकष्टी आणि आजच्या दिवसात गणरायाचं वंदन होणे हे खरोखर तारापुरांसाठी एक खूप मोठं हित बघायला मिळते. चला आपण आता मान्यवरांना मंचावरती आणा सर्वांना. सर्वांचं स्वागत. मी मान्यवरांना निमंत्रित करतो की त्यांनी मंचावर विराजमान व्हायचं आहे. पंकजी राऊत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर विराजमान व्हायचं आहे. तसेच नागनाथ बाबर वसंतजी जाधव साहेब तारापूरच्या सरपंच संध्या पागदरे मॅडम उपसरपंच उमेश दवणे माजी सरपंच निळकंठ पाटील साहेब संतोष पाटील तुषार किनी राकेश सावे गीतांजली सावे डॉक्टर विलास सावे तन्वी किनी ग्रामपंचायत सदस्य तन्वी किनी केतन उंबरे गौरव सावे यांनी मंचावर विराजमान व्हायचं आहे. कल्पेश उंबरे गीतांजली उंबरे तसेच माजी उपसरपंच विनायक जाधव यांनी सुद्धा मंचावर विराजमान व्हायचं आहे. हो का जाऊ दे. लोकमत वर्तमानपत्राचे हे जिल्ह्याचे अध्यक्ष पंकजी राऊत साहेब आज आपल्याला उद्घाटक म्हणून या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यांनी खूप आपला मौल्यवान वेळ आपल्याला दिल्याबद्दल त्यांचं या तारापूर
प्रीमियर लीग सर्पे खूप खूप आभार त्यांचे. मी ज्यांची नावं घेतलेत त्यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे. हां, नरेश राऊत साहेब, समाजसेवक नरेश राऊत साहेब यांनी, दीपक सावे यांनी मंचावर विराजमान व्हायचं आहे. अविनाश मेहर यांनी मंचावर विराजमान व्हायचं आहे. माजी सदस्य रुशाली दौने, माजी सदस्य भारती राणा यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे. पुढची चला, सर्व खेळ जवळ या ना, कोपरे कशाला घेतलेत, या समोर सर्व खेळाडू सर्व प्रेक्षकांनी जवळ या. एक फक्त 10 मिनिटं, मग तुमची निश्चितच षटकार चौकार बघायला मिळतीलच. या फक्त सर्वांनी जवळ या प्लीज. तारापूर क्रिकेट प्रीमियर लीगचे हे पहिलं वर्ष आणि मी प्रस्तावना करण्यासाठी यतीन जाधव यांना निमंत्रित करत आहे. धन्यवाद. सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी मंचासमोर आसनस्थ व्हायचं आहे प्लीज. सगळे गावकरी, खेळाडू आणि प्रेक्षक, सर्वप्रथम मंचावरील उपस्थित मान्यवर आणि तारापूर गावचे सगळे गावकरी तसेच खेळाडू आणि ह्या स्पर्धेसाठी आलेले संघ मालक, तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग ही जी संकल्पना आहे आणि आज आपण हे जे रूप बघतोय, ही संकल्पना कशी उदयास आली ही मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतोय. एक ते 1.5 महिना अगोदर महेश राऊत, मनोज राऊत आणि आवेश जुमानी हे माझ्या घरी आले आणि त्यांनी सकाळीच मला एक संकल्पना सांगितली की आपल्याला यावर्षी तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग भरवायची आहे. तर मी त्यांच्या गोष्टीला दुजोरा दिला आणि आपल्या गावातील जे आमचे मान्यवर आहेत, श्री राजेश कुट्टे, संतोष पाटील, तुषार किणी यांच्याशी संपर्क साधून ठरवलं की ही आपल्याला टुर्नामेंट म्हणजे पूर्ण तारापूर ग्रामपंचायत हद्द, ही आपली हद्द जी सुरू होते ते कुडण गाव संपल्यानंतर, तसेच इकडे कांबोडा गाव आहे आपलं, घिवली संपल्यानंतर कांबोडा गाव आहे आणि आपल्या तालुक्याची हद्द म्हणजे चिंचणी गाव जो ब्रिज आहे. तर तसं बघितलं तर आपलं गाव हे खूप मोठं आहे. ह्या गावात संतोष पाटील मागे बोललेले त्याप्रमाणे 12 समाज आणि 4 धर्म ही मला ते बोलले तेव्हाच माहिती झाली. आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन एक मंच तयार करून म्हणजे पंकजराव साहेब, आमची एक संकल्पना की तारापूर गाव तुम्ही बहुतेक ठिकाणी पाहुणे म्हणून जात असतील, ती प्रत्येक सालवड प्रीमियर लीग आहे, पास्थळ प्रीमियर लीग आहे, चिंचणी प्रीमियर लीग आहे, वरोर प्रीमियर लीग आहेत, अशा भरपूर प्रीमियर लीग व्हायच्या. परंतु आपल्या तारापूरची अशी कुठली लीग व्हायची नाही. तर ही जी आमची मुलं आहेत ती आल्यानंतर आम्ही हे आमचे जे मान्यवर आहेत म्हणजे त्यांना आम्ही विचारणा केली की आपण अशी टुर्नामेंट करू चालेल का. तर त्यांनी आम्हाला दुजोरा दिला. तदनंतर संघमालक कुठले संघमालकांची आम्ही लिस्ट काढली आणि त्यांना ॲप्रोच केल्यानंतर आमच्याकडे 10 संघमालक ॲप्रोच झालेले.
परंतु ही टुर्नामेंट आम्ही 8 किंवा 12 ह्या पद्धतीने खेळत असल्याने आम्हाला 8 संघ मालक ही जी स्पर्धा आहे संघ मालकांच्या मुळेच यशस्वी होते. तर आम्हाला 8 संघ मालक सगळ्यात पहिले आम्हाला भेटले ते रेड शेप इंडियनचे संतोष पाटील, नंतर माजिद फायटरचे नियाज माझगावकर, नंतर अविकेतन फायटरचे वसंत जाधव, कृषांक 11चे राजेश कुट्टे आणि बर्वेश कुट्टे, MK ब्रदर्सचे तुषार किणी, MS 11चे मोतीलाल शाह आणि सौरभ राऊत आणि आई एकविरा यांचे तुषार पागदरे यांनी आम्हाला दुजोरा दिला आणि ही आम्ही संकल्पना ठेवली त्यांच्यासमोर, त्यांनी आम्हाला दुजोरा दिला. नंतर आम्ही ह्या स्पर्धेचं ऑक्शन जे आहे हे लाईव्ह पद्धतीने आमच्या घराच्या मागे जी जागा आहे त्या जागेत आम्ही लाईव्ह पद्धतीने ऑक्शन केलं आणि टीम निवडल्या. तर माझा सांगण्याचा एकच उद्देश आहे की तारापूर गाव आहे, तुम्ही पण तारापूर गावाचेच नागरिक आहेत, तर आम्हाला हा एक मंच आज यावर्षी आम्ही क्रिकेटच्या रूपाने ठेवलेला आहे. तर आम्हाला अजून म्हणजे एकत्रित येऊन अजून स्पर्धा तसेच सामाजिक कार्य संतोष पाटील आहेत, तुषार किणी, राजेश कुट्टे आहेत, आमचे राकेश सावेत यांना एकत्र येऊन सामाजिक संस्था निर्माण करून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. तर ह्या सर्व संघ मालकांचे आणि गावकऱ्यांचे ज्यांनी आम्हाला ह्या स्पर्धेसाठी स्पॉन्सरच्या रूपाने जी मदत केली त्यांचे मी तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग जी आमची कमिटी आहे यांच्याकडे त्यांचं मी हार्दिक आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमांसाठी मी राजेश कुट्टे यांना माईक देतो. धन्यवाद यतीन जाधव साहेब. मी स्वागताचा कार्यक्रम पुढे चालू करतोय. तुषार किणी यांनी पुढचा प्रस्तावना पुढची करायची आहे. नमस्कार सगळ्यांना. आता आपण पहिले सगळ्यांचे जे आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत त्यांचं स्वागत करूया. मी विनंती करतो यतीन जाधव यांना त्यांनी श्री पंकज राऊत पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार यांचं स्वागत करावं. श्री पंकज राऊत. मी विनंती करतो सौ कल्पिता उमरे यांना त्यांनी सरपंच मॅडमचं स्वागत करावं. योगिता उमरे यांना. तन्वी की तुम्ही पण या.
मी विनंती करतो मनोज राऊत यांना, त्यांनी तारापूरचे उपसरपंच श्री उमेश दवणे यांचा सत्कार करावा. बाकीच्या सर्व पाहुणे मंडळीचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. काय काय आपल्याला सुरुवात करायची आहे कार्यक्रमाला, त्यामुळे सर्वांनी बसावं. हां. आता एक थोडासा कार्यक्रमात बदल झालेला आहे. जे संघमालक आहेत, या तारापूर प्रीमियर लीगचे जे संघमालक आहेत, त्यांचा एक सत्कार करावा असं ठरलेलं आहे. तर हां, एक मिनिट, मी सगळं पुढचं संचालन करायला यतीन जाधव. संघमालक त्यांच्याशिवाय स्पर्धा यशस्वी होणे अशक्य आहे, तर त्यांचं स्वागत करणे आमच्या ह्या कमिटीचं अविभाज्य कर्तव्य आहे. तर मी सर्वप्रथम श्री किरण जाधव यांना विनंती करतो की त्यांनी रेड शेफचे संघमालक संतोष पाटील यांचं स्वागत करायचं आहे. अविकेतन फायटर्स चे संघमालक वसंत जाधव आहेत, पण माझ्या मातोश्री येथे आल्या आहेत. तर त्यांना मी त्यांचं स्वागत करण्यासाठी मी महेश राऊत यांना विनंती करतोय की अविकेतन फायटर्स संघासाठी त्यांनी स्वागत स्वीकारावं आहे. माझ्या मातोश्री कुठे प्रोग्रामला जात नाही, पण त्यांना आज मी खास करून बोलून घेतलेलं आहे ह्या प्रोग्रामसाठी. तसेच माजिद फायटरचे आमच्या या पूर्ण तारापूर गावातील सगळ्यात लिजेंड खेळाडू नियाज माजगावकर यांचं स्वागत करतील सिद्धांत पाटील. हे आपल्या पूर्ण तारापूर गावात टेनिस क्रिकेट म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर खेळलेले हे नियाज माजगावकर आहेत आणि लिजेंड खेळाडू आहेत टेनिस क्रिकेटचे. त्यांचं स्वागत करतील सिद्धांत पाटील. रुशांक 11 चे ओनर आहेत ते राजेश कुट्टे व बर्वेश कुट्टे यांचं स्वागत करतील ते अक्षय आरेकर.
आमच्या या सामन्यासाठी आमच्या गावातील एक समाजसेवक आणि ज्येष्ठ नागरिक माननीय मार्कंडे शहा साहेब आलेले आहेत. त्यांना आम्ही मंचावर आसनस्थ होण्यासाठी बोलवतोय. MS11 तारापूर चे संघ मालक आहेत ते मोतीलाल शहा आणि सौरभ राऊत. ह्यांचं स्वागत करतील ते धनंजय दवणे. आता मी राजेश कुटे साहेबांना बोलतोय की त्यांनी पुढील कार्यक्रम साठी आई एकविरा सॉरी एक संघ राहून गेला 8वा आई करतो आई एकविरा संघ कांबोडे यांचे जे ओनर आहेत तुषार पागदरे ते आलेले नाही. त्यांचं स्वागत मी निमिष बाणे यांना बोलतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. निमिष बाणे. तसेच आताच आपल्या या मंचावर पाचारण झालेले आमच्या तारापूर गावातील सर्वात ज्येष्ठ समाजसेवक नागरिक आणि एक उद्योजक व्यापारी माननीय श्री मार्कंडे शहा साहेब यांचं आमच्या या कमिटीकडनं स्वागत करत आहेत. ते राजेश कुट्टे साहेब यांना बोलतो की त्यांनी मार्कंडे शहा साहेबांचं स्वागत करायचं आहे. हां बोलतो. गणेश दवणे साहेब माजी सरपंच तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य यांना मंचावर आसनस्थ होण्याची विनंती करत आहे. मार्कंडे शहा साहेबांचं स्वागत करत आहेत राजेश कुटे साहेब. सगळ्यांनी जोरदार टाळ्या. वय वर्ष 90 परंतु अजून फिट आहेत. आता झालेले आमचे ह्या तारापूर गावातील ज्येष्ठ समाजसेवक तसेच माजी सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य श्री गणेश दवणे यांचं स्वागत करतील संतोष पाटील. पुढील कार्यक्रमासाठी मी राजेश कुटे साहेबांना विनंती करतोय. धन्यवाद यतीन जाधव. जे आज आपल्याला पाहुणे म्हणून उपस्थित आहेत इकडे आणि सामन्यांना खूप उशीर झालेला आहे पण थोडक्यात मी वसंत जाधव साहेबांना विनंती करतो की अवघ्या थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचे फक्त 3 मिनिटांमध्ये. विशेष म्हणजे आयोजकांचं अभिनंदन. कारण अशी टीम आणि अशी पोरं एकत्र कधी येत नाही. गावोगावी जाऊन खेळतात वगैरे पण आज आपला एक समाजकार्य की आपले गावची शान अशा ह्या पोराई एकत्र ग्रुप बनून आणि आज या आपल्या तारापूर गावची शान वाढवलेली आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार आमचे पंकज राऊत आहेत, निळखंड भाऊ आहेत, सरपंच उपसरपंच व सर्व मान्यवर यांचं स्वागत करतो आहे. आणि असंच आपलं गाव एकत्र राहायला पाहिजे, एकत्र आला पाहिजे आणि गावाच्या माध्यमातून आज हे जसं घडतं आहे तसं गावं मी प्रत्येक वेळी बोलत असतो आणि निळकंठ भाऊंना पण ऐकताना बोललो की हे असं आहे. ग्रामपंचायत तर आपले आहेच त्यासोबत ग्रामविकास कमिटीसुद्धा काही ग्रामपंचायतला असते. आपल्यातलेच होतकरू पोरं वगैरे की आम्हाला घेऊच नका आणि गाव विकास कमिटीची स्थापना करा आणि चांगलं त्याच्यातून घडेल. नक्कीच याचं मी निष्कर्ष काढतो आहे. इकडे सर्व आलेल्या खेळाडूंना सांगू इच्छितो खेळ आहे तिकडे हार जीत आहे. त्यात प्रत्येकजण जिंकेल तर मग हारेल कोण. आपण हारण्यासाठी जिंकत नाही तर तारापूरला एक नवीन कार्यक्रम आयोजित केला आहे.
याच्या स्वागतार्थ आलेले आहात. मी आपणाला आमच्या गाव मंडळातर्फे गावातर्फे पालघर तालुका रोहिदास समाज संघातर्फे तुमचं विशेष अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद वसंत जाधव साहेब. वसंत जाधव म्हणजे आमचे मामा. कधीही कोणत्या क्षेत्रात कुठेही छोटा मोठा कार्यक्रम असू दे उपस्थिती असतेच आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन खूप मौल्यवान लाभते. धन्यवाद. तसेच मी माजी सरपंच निळकंठ पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रेक्षकांना संबोधित करायचं थोडक्यात. खेळाडूंच्या संकल्पनेतून आज तारापूर प्रीमियर लीग होत आहे. त्या मंचासह उपस्थित असलेले पाहुणे मंडळी, सर्व खेळाडू, त्यांचे मालक आणि उपस्थित तारापूर परिसरातील नागरिकांचे मी स्वागत करतो आणि खेळाडूंना शुभेच्छा देतो. हा क्रिकेट असा खेळ आहे, हा जंटलमॅन गेम म्हणून ओळखला जातो आणि क्रिकेटमुळे सर्व गावात नाही तर देशसुद्धा एकत्र येऊ शकतात असा हा खेळ आहे. ह्या खेळात जसं वसंतभाऊ बोलले का हे आपल्या गावात विकास करायचा आहे, तर आता ही प्रीमियर लीग ही कुठचाही पक्ष धर्म न ठेवता आपण एकत्र केला आहे. असेच तरुणाईने जर एकत्र येऊन कार्य केलं तर गावचा विकास नक्की होईल अशी मी अपेक्षा करतो आणि वेळ कमी असल्याने माझे दोन शब्द पूर्ण करतो. धन्यवाद निळकंठ पाटील साहेब. खरोखर तुम्ही सांगितलं की सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. ज्यावेळेला यतीन जाधव आणि हे सर्व तरुण पोरं आमच्याकडे आले तेव्हा मी त्यांना विचारलं की तुमची संकल्पना काय. त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सर्व राजकीय पुढारी किंवा राजकीय हे लोक वेगवेगळ्या मंचावर असतात आणि तुम्हाला आम्हाला एकत्र आणायचं अशी त्यांची संकल्पना. खूप खूप धन्यवाद या तारापूर प्रीमियर लीग आणि या यतीन जाधव यांच्या टीमचं. मी पुढे आपल्या गावच्या प्रथम नागरिक तसेच सरपंच संध्या पागदरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम आपलं महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री गणेशा आणि आपले महाराजे यांना वंदन करून सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित ग्रामस्थ आणि इथे जमलेले आपले हे खेळाडू, तुम्हाला सर्वप्रथम शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने खेळा आणि आपल्या गावाचं नाव किती लौकिक होईल ह्याच्याकडे लक्ष ठेवा. निरोगी आयुष्य. आत्ताची तरुणाई मोबाईलकडे वळली आहे, तर मला वाटते की ह्या मोबाईलच्या यंत्राला थोडा वेळ बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या शरीराच्या दृष्टीने ह्या खेळामध्ये उतरून आपल्या निरोगी आयुष्याला चांगला बढावा द्या. ह्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि चांगल्या प्रकारे आपल्या गावाचं नाव कसं लौकिक होईल ह्याच्याकडे दृष्टिकोन ठेवून मी म्हणेन की गेल्या वर्षी आपलं 2024 हे आपल्या तारापूर गावाचं शताब्दी वर्ष काही कारणामुळे साजरं झालं नाही, पण आपण 24-25 हे वर्ष साजरं करून मला वाटतं ही तुमची संकल्पना माझ्यासाठी हा संकेत आहे की तुम्ही एकत्र आहात आणि तुम्ही सर्व तरुणाई असे एकत्र राहा. आपल्या 12 जाती ह्या एक मानवता धर्म म्हणून एकत्र तुम्ही आलात, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आपल्या तारापूरचं नाव तुम्ही लौकिक कराल अशी मी अपेक्षा बाळगते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरंच हे शताब्दी वर्षाची जरी सुरुवात नाही झाली तरी हे तारापूर क्रिकेट प्रीमियर लीगने ही शताब्दी वर्षाची सुरुवात झाली अशी सांगायला हरकत नाही. तसेच मी आजचे पाहुणे आपले गावचे सुपुत्र लोकमतचे ह्या जिल्ह्याचे अध्यक्ष पंकजी राऊत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या ह्या क्रिकेटपटूंना संबोधायचे आहे. श्री गणरायाला वंदन करतो व आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनाही वंदन करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज येथे तारापूर क्रिकेट प्रीमियम लीग ची स्पर्धा भरवलेली आहे. ह्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने ह्या क्रिकेट स्पर्धेत तारापूर ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व धर्म, सर्व जाती सहभागी होत आहेत. ह्याबद्दल खूप खूप समाधान वाटते व आयोगाचे ते मी अभिनंदन करतो. तुम्ही हा एक सर्व धर्म समभावाचा खूप चांगला संदेश ह्या निमित्ताने देत आहात. आयोगांचे खूप खूप अभिनंदन.
मी तारापूर गावचा, माझी बोईसर जरी कर्मभूमी असली तरी जन्मभूमी माझी तारापूर आहे. त्यामुळे शेवटाला जन्मभूमीला कधीच विसरता कामा नये. खूप कामाच्या व्यापामुळे कदाचित तारापूरला येणं खूप कमी होतं. खूप सर्व ही तरुण सगळं नवीन चेहरे बघतो. पण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, शेवटाला तारापूर हे जगात नाव पोचलं असलं तरी विकासात्मक दृष्ट्या अजून तारापूर पुरेसं विकास झालेला नाही. त्या दृष्टीने आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन, माझ्यासही सर्वांना, आपण चांगलं सामाजिक काम करण्याची गरज आहे. शेवटाला संघटितपणा, संघभावना ही सर्वात महत्त्वाची असते. मी लोकमतमध्ये गेली 27 वर्षापासून काम करतो मुंबई आवृत्तीमध्ये. लोकमतच्या निमित्ताने पूर्ण जिल्हाभर फिरणं होतं. सगळ्या समस्या जाणून घेतो, त्या दृष्टीने काम करत असतो. तारापूरच्या दृष्टीने, तारापूरच्या विकासाच्या दृष्टीने माझी कधीही मदत लागली मला तुम्ही आवर्जून सांगा. एक तारापूरचा भूमिपुत्र म्हणून मी निश्चितपणे तुमच्या बरोबर असेन. तारापूरचं नाव आज जगात पोचलेलं आहे. तारापूरचे काही मुलं उच्च शिक्षित होऊन आज जगात पोचलेले आहेत, जगात चांगल्या पदावरती काम करतात. आज इथे जो उपक्रम राबवला, तो उपक्रम हे पहिलं वर्ष आहे. असंच वर्षानुवर्ष हा उपक्रम सर्व जाती धर्मांनी एकत्र येऊन निश्चित राबवला जाईल. मी माझ्याकडून ह्या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच, चांगला बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर ह्यांना माझ्याकडून जे काय बक्षीस द्यायचं असेल ते मी आयोजकांकडे निश्चित देईन. चांगले क्रिकेटपटू घडावेत. आता सरपंच मॅडमने सांगितलं की तरुण मंडळी मोबाईलच्या आहारी गेलेली आहे. निश्चितपणे मोबाईलचा उपयोग निश्चित चांगल्या कामाकरता करा, पण शेवटाला आपलं आरोग्य पण महत्त्वाचं आहे. आरोग्य जपा. आरोग्य असेल तर सर्व काही. एक जुनी आठवण सांगतो, ही 70च्या दशकातली असेल, कदाचित 65-70च्या दशकातली. आम्ही तेव्हा मोरडात खेळायचो. आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला खाजण आहे तिकडे खेळायचो आणि पारशीवाड्यातल्या पाऱ्यावरती खेळायचो. तेव्हा टेनिस बॉलची किंमत मला वाटते की 2 रुपये असेल. तेव्हा आम्ही 5 पैसे 10 पैसे किंवा 25 असे काढून जायचो. चिंचणच्या ककूभाईकडे बॉल घ्यायला जायचो. पण तो बॉल घेण्याकरता आम्ही सगळे 7-8 जण असायचो बरोबरती. कारण बॉल, नवीन बॉल, तेव्हा डनलॉपचे बॉल मिळायचे. पैसे कोणाकडेच नसायचे. पण त्या परिस्थितीतून आम्ही क्रिकेट खेळत होतो. हीच संघभावना तुम्ही ह्यापुढेही चालू ठेवा. मी येथे पुढच्या वर्षी जो उपविजेत्याचं जी काय रक्कम असेल, ह्या वर्षी तर आता झालेलीच असणार, ती मी निश्चितपणे माझ्याकडनं देईन. अशीच संघभावना, असंच सर्वधर्म समभाव या भावनेने आपण आपलं गाव एकत्र करून गावचा सर्वांगीण विकास करण्याकरता सर्वतोपरी मनभेद मतभेद काही असतील ते दूर ठेवून निश्चितपणे प्रयत्न करू. जिथे माझी गरज असेल
तिथे मला निश्चित बोलवा. माझं बोईसरला ऑफिस आहे आनंद हॉस्पिटलच्या मागे. कधीही तुम्ही मला हाक मारा. एक तारापूरचा भूमिपुत्र म्हणून मी निश्चितपणे तुमच्या पाठीशी बरोबर राहीन. मला आज इथे बोलावलं, माझ्या हस्ते आज उद्घाटन झालं, खूप बरं वाटलं. बऱ्याच ठिकाणी जातो, उद्घाटन करत असतो, परंतु आज माझ्या गावच्या क्रिकेट स्पर्धेचं मी उद्घाटन केलं, त्याचा मला एक वेगळा आनंद होत आहे. पुन्हा एकदा आयोजकांचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. सगळ्या क्रिकेट प्रेमींना, क्रिकेट प्लेयरना सांगतो, एक संघभावनेने खेळा. इथे पंच असतील ते योग्य निर्णय देतीलच, त्यांचा निर्णय मान्य करा व एक संघभावनेने हा खेळ पुढे. आज हे रोपटं लावलेलं आहे, ह्याचं वटवृक्ष कसं होईल ह्या दृष्टीने प्रयत्न करा. हीच मी तुम्हाला आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पंकज राऊत साहेब. आताच तुम्ही बोलले की ह्या गावासाठी काय तुम्हाला मदत लागेल तर तुम्ही अवेलेबल आहेत किंवा कुठली मदत करतील. तर हे सगळं खेळाडू, हे संघ मालक आणि आपल्या गावातील तरुण वर्ग आणि आमची तारापूर क्रिकेट प्रीमियर लीगची कमिटी ह्यांच्या वतीने, मी पण एक क्रिकेटरच आहे, तर तुम्हाला एक विनंती करतो की तारापूर एवढं मोठं गाव आहे, परंतु या तारापूर गावाला आमचे सरपंच मॅडम, उपसरपंच, सदस्य, माजी सदस्य, सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. तारापूर गावाला एवढं मोठं गाव असून एक मैदान नाही आहे. तर आमच्या या पूर्ण खेळाडू तसेच या कमिटीकडनं तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे. तसेच आमचे गावातील सध्याच्या घडीला जे राजकीय क्षेत्रातील जे अग्रसर आहेत, म्हणजे राजेश कुट्टे, संतोष पाटील, तुषार किणी, गीतांजली सावे, ह्यासुद्धा येथे आहेत. तर ह्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे, की मंचाला विनंती आहे की आमच्या तारापूर गावाचा जो ग्राउंडचा प्रश्न आहे, मैदानाचा मुख्यतः, आता हे ग्राउंड आम्हाला दत्तानी जे मालक आहेत संतोष पाटील यांच्या मुळे आम्हाला दत्तानी यांच्याकडनं मिळालेलं आहे, परंतु हे खाजगी जागा आहे, त्याच्यामुळे हे ग्राउंड म्हणून आम्ही समजू शकत नाही. तर आम्हाला एक आमच्या गावाला आमचे निळकंठ काका पण आहेत, त्यांना खेळायची आवड आहे, ते माजी उपसरपंच राहिलेत. तर आम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक गावासाठी जागा उपलब्ध करून द्या. ग्राउंड बनवायची जिम्मेदारी आम्ही, हे तरुण वर्ग आहेत ते आम्ही घेऊ. फक्त तुम्ही आम्हाला एक ग्राउंडसाठी जागा उपलब्ध करून द्या, शासकीय असेल किंवा काय. त्यासाठी तुम्ही आम्हाला शासन स्तरावर, म्हणजे हे प्रपोजल जेव्हा आपण जागा मागतो, मी पण महानगरपालिकेत तिकडे उपअभियंता असल्यामुळे मला गोष्टी माहिती आहेत की आपल्याला जर सरकारी जमीन मागवायची असते तर ग्रामपंचायतकडनं रितसर प्रस्ताव पाठवायचा असतो, तदनंतर कलेक्टर साहेबांकडनं हे जागा विनामूल्य हस्तांतरित वगैरे. त्यासाठी तुम्ही आम्हाला, आमच्या ग्रामपंचायत विनंती करतो, त्यांनी प्रस्ताव तरी सादर करावा, नंतरच्या ह्याला तुम्ही आम्हाला सहकार्य करावी विनंती. धन्यवाद. तसेच आता मी मंचावरील सगळे मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या स्पर्धे मॅच होणार आहे ह्याच्यानंतरची, त्या मॅचसाठी आपल्या पिचचे ओपनिंग करण्यासाठी मी सगळ्यांना सगळ्यांना खेळपट्टीवर आमंत्रित करतोय. तसेच दोन्ही टीम मॅच आहे MS11 आणि MS11 तारापूरचा कर्णधार आणि MK11 तारापूरचा कर्णधार यांनी पिचवर यायचे. तसेच मान्यवरांनी, तसेच महिला वर्गांनी सुद्धा पिचवर यायचं आहे. ही TCPL नसून एक आपल्या तारापूर गावाचा महोत्सव आहे. सर्व जाती धर्माचे लोक येथे आनंदाने उपस्थित राहणार आहेत. त्यांना 3 दिवस आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी सगळ्या गावकऱ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी या मैदानावर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. MS11 तारापूर आणि MK ब्रदर्स यांनी लाईनअप करायचं आहे. प्लीज लगेच लाईनअप करा.
कॉइन कॉइन मान्यवरांना विनंती करतो यांनी इथं घेतलं लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे तिकडे चालू आहे का कुठे पंकज राऊत साहेब हा ना काय ना पुढे तसेच एक मोठं नाव राहून गेलं की जे आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्याच्यासाठी आम्हाला जे भारती पाटील माझी भारती राणा सॉरी भारती पाटील राणा आमच्या तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग कडनं खूप खूप आभार. पंच अक्षय राऊत आरती करा तुम्ही या ना आता तुम्ही या सगळ्यांनी या 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 काढा काढा करा 5 जणी या 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 हॅलो श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन करत आहेत. सामने लाव ना पप्पा या बोला ना तुम्ही पण कॉइन नाही बाकी सगळे कॉइन तुम्ही एक पप्पा एक महिला मंडळ तू सदस्य घ्या महिला मंडळ कोण फोडणार घ्या या या हा या चला या घ्या अजून एक आहे महिला मंडळ. आणि आता आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक समाजसेवक मार्कंडे शाह हे श्रीफळ वाढून या स्पर्धेची ओपनिंग करत आहेत. मारवर फुटा फुटा हो एकदम निळकंठ पाटील वसंत साहेब महिला साहेब श्रीफळ होत आहेत. आणि आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्या तन्वी तुषार किणी ह्या सुद्धा श्रीफळ वाढवत आहेत. तसेच माझी अरे डायरेक्ट भारती पाटील अजून स्पर्धा
आता YouTube लाईव्ह पण आहे समोर. इकडे उभे राहा, इकडे हे सामने. ही स्पर्धा ही YouTube लाईव्ह वर आहे. तर सगळ्यांना की आपले कोणी नातेवाईक कोणी मित्र मैत्रिणी ज्या पूर्ण जगभरात असतील त्यांना ही मॅच किंवा हे लाईव्ह तुम्ही लाईव्ह दिसतील. समोर समोर उभे राहा. आणि सगळ्यांनी हात दाखवा. हे आमचं गाव आहे. ह्या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. आणि टॉस या MS11 तारापूर कर्णधार आणि MK फायटर MK ब्रदर्स यांचे कर्णधार पंकज ह्यात ओनर पण चला मोतीलाल शहा ओनर आणि तुषार किणी. मला असं वाटतं की तुषार किणीची खेळण्याची इच्छा जागृत झालेली आहे. आहे ना लेडीची मॅच आहे. पहिली नाही 2 सेमी नंतर टी व्हायची नंतर ते. आणि नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकलेले आहे ते MK ब्रदर्स आणि त्यांच्या कर्णधारांना मी विनंती करतोय. एक मिनिट MK ब्रदर्स एक मिनिट फक्त एक मिनिट. MK ब्रदर्स आणि MS11 चे दोन्ही कर्णधार हे उपस्थित आहेत. तर ही जी TCPL आहे मनोज राऊत ही जी TCPL आहे MK ब्रदर्सचे तुम्ही कर्णधार आहेत. तर या स्पर्धेबद्दल तुम्ही ह्या प्रेक्षकांना 2 शब्द सांगावे. प्रेक्षक या स्पर्धेबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. कारण की मी बाहेर खेळताना पण एवढं मोठं ग्राउंड बघितलं नव्हतं आणि फार चांगलं आहे. आणि प्रथमतः आयोजनचं मी थँक्यू बोलेल आणि तुषार किनी आणि राकेश म्हात्रे यांचा पहिले थँक्यू. त्यांनी मला कप्तान बनवला. त्यांच्यासाठी मी 100% देण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद. तसेच MS11 चे कर्णधार काका हे जे आहेत नीम हे नेपाळचे रहिवासी परंतु आपला कांबोडे गावात आणि तारापूर गावात हे त्यांचा जन्म झालेला आहे. आणि ते आपल्या तारापूर गावाचे नागरिक आहेत. त्यांना MS11 तारापूर जी आपले मार्कंडे शहा आहेत यांची टीम आहे. ते नेपाळी नागरिक असून आपल्या तारापूरमध्ये वास्तव आहेत. त्यांचा जन्म इकडे झाला आहे. तर नीम ह्या स्पर्धेबद्दल तुम्ही आयोजनाबद्दल 2 शब्द सांगा. या आयोजनाबद्दल किती बोलेल तरी कमीच आहे. सर्वप्रथम मोतीलाल शहा यांना मी थँक्यू बोलेल की मी इतका यंग असून त्यांनी मला कर्णधार स्वीकारला. मी सर्व कर्णधार आहे त्यांचं मी कर्णधारीमध्ये खेळला आहे. तर मला एक नवीन प्लॅटफॉर्म आहे की त्यांच्याकडून शिकायचा प्रयत्न करेल. याच्या पुढे मी किती मॅच खेळला तरी मी त्यांच्यापेक्षा कमीच राहील. त्यांच्यापेक्षा माझं क्रिकेट आहे तो कमीच राहील त्यांच्यापेक्षा. धन्यवाद. खूप चांगलं आपलं मत व्यक्त केलं आहे. आता पाहुण्यांना विनंती करतो त्यांनी बॅट घ्यावी. एक पाहुण्यांनी बॉल घ्यावा आणि या खेळपट्टीचे उद्घाटन ऑफिशियल करायचे. मी सुद्धा तारापूर वासी म्हणून एक आपल्या सर्व तारापूरच्या सगळ्या इकडे आलेल्या म्हणजे संघाचे जे मालक आहेत त्यांना आणि जे खेळाडू आहेत त्यांना अगदी मनापासून शुभेच्छा देते. त्यांच्यासाठी हे एक खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म त्यांना मिळालेला आहे. आणि सगळ्या खेळाडूंनी याचं सार्थक करायचं आहे. आपल्या गावाचं नाव रोशन करायचं आहे. असंही आपला गाव तारापूर म्हणून फेमस
आहे, पण आता ह्याच्या पुढे अजूनही फेमस व्हायला पाहिजे आहे. त्याच्यामध्ये ह्या खेळाडूची पण नक्कीच ह्या क्रिकेट सामन्यात नक्कीच दखल घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं जाईल. सगळ्या खेळाडूंना मी गीतांजली सावे मनपूर्वक अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते. बघा, आज इथे कोणीतरी एक विजेता असणार आहे, पण विजेता इतकाच महत्त्वाचा आहे आणि त्या दोघांनी पण खूप मनापासून खेळ खेळायचे आहेत, क्रिकेट खेळायचे आहेत आणि पुढच्या वेळेस सुद्धा आपण चांगले असेच सामने करायचे आहेत. माझी यतीन जाधवांना विनंती आहे, यतीन जाधवांना विनंती आहे का पुढच्या वेळेस जेव्हा सामने करतील माझ्याकडनं पण पुन्हा फुलाची पाकळी काहीतरी घ्यावी, कारण असं फुकट का मान सन्मान घ्यायला आवडत नाही. तर त्यांनी मला त्याच्यात खारीचा वाटा